आज तर आपल्या मागे अशी पनवती लागली होती ना मित्र की थेट आपल्याला डायरेक्ट दुकानातच यायला लागले ते आपली मशीन घेऊन. नेमका विषय काय झाला सगळं काही सांगतो त्याआधी ते तुम्ही आपल्याला फॉलो करून घ्या. तर मंडळी रामराम. पुन्हा सकाळ सकाळची ना मस्तपैकी आपला एक कार्यकर्ता घेतला सोबत निघाला होतो बुलढाण्याला प्लंबिंगचं काम करायला. काम तर आपलं व्यंकटेश नगर मध्येच होतं बरं का. मग मस्तपैकी ना कामावर आलो होतो इकडे. आपलं जे काय काम होतं ना ते सगळं समजून वगैरे घेतलं. आता आपल्याला इंजिनिअरिंग टाकी दिसती ना ती आपल्याला या टाकीला जॉईन करायची आणि त्याची स्पेशल पाईपलाईन आहे ना खालच्या बाथरूम मध्ये न्यायची. मग टाइम ना करताय ना मस्तपैकी आउटलेटचं कनेक्शन वगैरे काढून घेतलं. मग आहे ना लगेच आपल्या इकडे झुला लांबवला. मस्तपैकी आपल्याला जे काय पाईप ठोकायचे होते ना सगळे दिवस भरायचे ते ठोकून घेतले. मग वरचं सगळं काम झाल्यावर आहे ना आलो तो इकडे खाली. कारण की आता इकडे हे जे इंडियन सीट दिसते तुम्हाला इथं आपल्याला तोडफोड करून ना बसवायचं वाल्यांग. इकडे थोडंफार तोडफोड करत नाही ना तर झालं होतं इकडे आपल्या मशीनचं काम. मग मस्तपैकी आपल्या तिला घेऊन आलो होतो इकडे दुकानात. भाऊले म्हटलं नेमका काय विषय झाला. तर भाऊ म्हणे की जास्त काही विषय नाही, बरेच जास्त घासल्यामुळे ना मशीन हे अचानक बंद पडली. बाकी इकडे मी नाही ना कमोडचा पॉईंट काढून दिला असल्यामुळे ना ओमना मस्तपैकी खाली बेड वगैरे टाकून घेतलं. आणि संध्याकाळच्या 4-4:30च्या टायमाला ना मला पडलं होतं थेट आपल्या गावात. इकडे वरच्या एरियामध्ये ना आपल्याला थोडंफार झऱ्यागिऱ्या मारायच्या होत्या. मस्तपैकी झऱ्यागिऱ्या मारून ना थोडीफार फिटिंग ही करून टाकली. शेवटी राहील ती आपल्याकडे एक पाण्याची टाकी बसवायची मस्तपैकी ती बसून घेतली. आणि आउटरचे जे काय आपले 2-3 पाईप होते ना ते सरळपैकी ठोकून घेतले. चला तर मंडळी मग आजच्या आपला ब्लॉग कसं काय वाटलं ना मला एकदा कमेंट करून नक्की सांगा. भेटू आपण आता पुढच्या ब्लॉग मध्ये.